अध्यक्ष महोदय, हे पळून गेलेले नाही, हे पळून गेलेले नाही, पळून कोण गेले सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे मामा. आता हो ऐकते, सगळं महाराष्ट्र बघतोय, सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे पळून कोण गेलं, कुठं गेलं. अध्यक्ष महोदय, नगरविकास विभागाच्या बाबतीत बाब क्रमांक 64-78 पान क्रमांक 43 ते 52. अध्यक्ष महोदय, महाविकास आघाडी सरकार असताना धाराशिव शहरासाठी रस्ते, आठवडी बाजार आणि उद्यानासाठी निधी मंजूर झाला होता. परंतु अध्यक्ष महोदय, दुर्दैवाने त्यानंतर सरकारमध्ये आम्ही त्यांच्या सोबत नाही गेलो म्हणून त्या कामाला स्थगिती दिली गेली. अध्यक्ष महोदय, त्यासाठी मी स्वतः उच्च न्यायालयात गेलो. उच्च न्यायालयाने स्थगिती उठवण्याचे आदेश दिले. परंतु आपल्या शासनाचा नगरविकास विभाग एवढा निगरगट्ट आहे की त्यांनी उच्च न्यायालयात स्वादेश मानले नाही, त्यांनी ती स्थगिती अद्यापर्यंत उठवली नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय, मला आपल्याला एवढीच विनंती करायची की आता तरी त्या उच्च न्यायालयाचा आदेशाचा आदर राखून त्या कामावरील स्थगिती उठवावी व ती कामं करण्यासाठी आपण शासनाला आदेशित करावं. अध्यक्ष महोदय, मग अमित भाईंनी मांडल्याप्रमाणे पतदिव्याचा म्हणजे स्ट्रीट लाईटचा पूर्ण महाराष्ट्रातला विषय आहे. ESSL एका केंद्रीय कंपनीला पूर्ण महाराष्ट्रातल्या स्ट्रीट लाईटचं टेंडर दिलं गेलं. त्या कंपनीबरोबर करार असा आहे की त्या ठिकाणी चालू बंद करायचा अधिकार नगरपालिकेला नाहीत. त्या कंपनीचे पैसे थकल्यामुळे महाराष्ट्रातल्या जवळपास बऱ्याच नगरपालिकेचे चालू बंद करायचे स्विच सुद्धा त्या कंपनीने काढून घेतले आहेत. धाराशिव जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिकांनी विनंती केली जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा आम्हाला त्या योजनेतून बाहेर पडायचंय. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत असा प्रस्ताव शासनाला आलाय, परंतु शासनाने त्याला बाहेर पडायची परवानगी दिली नाही. त्यामुळे स्ट्रीट लाईटचा खूप मोठा प्रश्न महाराष्ट्रात आहे. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबरीनं नगरविकास विभागानं धाराशिव शहरासाठी रस्त्याची खूप मोठी वाईट अवस्था झालेली आहे. त्यासाठी 23 फेब्रुवारी 2024ला एक शासन निर्णय केला. नगरोत्थानमधून 59 रस्त्यासाठी 140 कोटी रुपये मंजूर केले. या शासन निर्णयामध्ये असं सांगितलं होतं की 90 दिवसात हे काम चालू झालं पाहिजे, याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. पण अध्यक्ष महोदय, मला आपल्याला सांगायचं आहे की याची निविदा 8 मार्च 2024ला प्रसिद्ध झाली. त्याची निविदा भरायची अंतिम दिनांक होता 28 मार्च 2024 आणि 29 मार्च 2024ला ही निविदा उघडणं आवश्यक असताना 90 दिवसात जे काम होणं गरजेचं होतं किंवा त्याची प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचं होतं, 9 महिने झाले तरी अजून त्याची निविदा का उघडली नाही ह्याची चौकशी शासनाने केली पाहिजे. आणि त्यात जे दोषी असतील किंवा कोणाच्या सांगण्याहून ही निविदा उघडली गेली नाही आणि जाणीवपूर्वक धाराशिव शहरातल्या लोकांना खराब रस्त्यामुळे काही जणांचे जीव गेले, अपघात झाले, ह्याला जबाबदार कोण आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी आपल्या माध्यमातून करतोय. आरोग्य विभागाच्या बाबतीत अध्यक्ष महोदय, धाराशिव जिल्ह्यासाठी 500 बेडचं एक हॉस्पिटल मंजूर केलं. 15 मार्च 2024 रोजी मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्याने त्याचं उद्घाटन केलं. परंतु त्यासाठी फक्त 1000 रुपयाची तरतूद ठेवण्यात आलेली आहे. हे 361 कोटीचा प्रकल्प 1000 रुपयाची तरतूद कसा पूर्ण होईल? त्यामुळे अध्यक्ष महोदय, जर फक्त उद्घाटन करून निवडणुकीच्या आधी उद्घाटन करायची परत त्याला तरतूद नाही करायची, हे करण्यापेक्षा खरंच जर तुम्हाला हॉस्पिटल करायचं असेल, आकांक्षित जिल्हा आहे, त्यामुळं आपण त्या हॉस्पिटलसाठी निधी तरतूद करावी एवढीच विनंती करतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय.